नमस्कार दादा. नमस्कार. दादा, शहापूरच्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका मथुर आणि उसळण्याचा रायबा पळाला. कसं वाटतं ही जोडी पळून आज? आज ही जोडी पळून भरपूर आनंद झाला, कारण की मथुरमध्ये पळायची आमची इच्छा भरपूर होती. त्यामुळे आज आमच्या मनातील पण इच्छा पूर्ण झाली आणि फॅन्स लोकांची पण इच्छा होती की मथुर आणि रायबा पळावा. त्याच्यामुळं ही गाडी पळवली आणि आज भरपूर आनंद झाला. दादा, आज मोठा मैदान आणि मोठ्या मैदानामध्ये दोन्ही मोठी नंदी एकत्र आले, काय बोलता? हो, मोठा नंदी जर आपला तर मोठा नंदी नाही अजून, कारण की आपल्याला अजून भरपूर नाव करायचं आहे. ज्या बैलांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं आहे असा सर्वांचं कालीज मथुरमध्ये आज पळालो आणि मथुरमध्ये पळून भरपूर अशी चर्चा झाली बैलाची आणि सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि रायबा. कसं काय नियोजन झालं होता मथुर सोबत पळायचा? ज्यावेळी या शहापूरच्या मैदानाचा बॅनर पडला होता त्यावेळी एक नियोजन झालं होतं की मथुरमध्ये पळायचं. तसंच दादांशी पण आमचं बोलणं झालं. दादा बोलले की 100% आपण हीच गाडी पळवूया आणि 100% आधी गाडी पळवली. दादा, बघतो की आपण लहानपणापासून मथुर आणि रायबा दोघे एकत्रच असायचे, फेरे बिरे पडलेले होते, पण आज पहिल्यांदाच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नियोजन झाला, काय हो, बोलतो? कारण की फेरा पडला त्यानंतर भरपूर अशा चर्चा झाल्या की रायबा आता मोठ्या पायऱ्यामध्ये पळतोय, देणार ना बैल असा वगैरे. पण कुठेतरी बिनजोडला झुलत नसल्यामुळे त्यामुळे आपण 3 फेऱ्याचं मैदानच बघत होतो आणि कर्जत भागामध्ये मैदान होत होते, परंतु कुठेतरी एखाद्या वेळेस आपला शब्द कोणाला तरी जायत होता किंवा त्यांचे पायऱ्या झालेले असायचे, त्यामुळं थोडासा नियोजन लांबलं होतं. पण आज एक मोठं मैदान आहे आणि त्या मोठ्या मैदानाच्या निमित्तानं गाडी पळवली मथुर आणि रायबा. आपण बघतो की मथुर पण उसळण्यात असतो आणि रायबा पण उसळण्यात असतो, दोघे पण एकच गावात असतात आणि आज दोघे एकत्र आले आणि आज जोडी पळाली. संपूर्ण महाराष्ट्र खूप झाला ही जोडी पळताना बघून. हो, कारण की गाडीला भरपूर असा स्पीड लागला आहे. सर्वांच्या अपेक्षा पण वाढल्यात की गाडी 100% गुलालात राहिली पाहिजे आणि आमचीसुद्धा हीच अपेक्षा आहे, गाडी गुलालात राहिली पाहिजे. आणि जर बोलायचं झालं तर कसं शुभमदा असेल, गौरव असेल, ही आमची पहिल्यापासून एकदम मतलब सोबतची माणसं आहेत. त्याच्यामुळं ही गाडी पळणारच होती, सर्वांना माहीत होता, परंतु कुठेतरी नियोजन घडत नव्हतं, त्यामुळे ती गाडी थोडीशी पळण्यासाठी लांबली होती. आता आपण बघतो की एक दावणीतलं आहे, एलियन असो मथुर असो, दोघांमध्ये हा रायबा पळलेला आहे. हो, आज मथुरमध्ये पळालो, मागं फेरा निघाला होता आणि एलियनमध्ये आपली दुसरी वेळ होती. काही नाही, दादांच्या जो शब्दाला आपण मान ठेवतो ते तसंच दादा बी आपल्याला आरले गरजेला कामं येतात. त्याच्यामुळं हे घरचे संबंध असल्या कारणाने कोणाला आपल्याला दादाला पायऱ्याला नाही बोलता येत आणि त्यांचे सुद्धा नंदी भरपूर असे पळतात, त्याच्यामुळं बैल आपल्याला बी द्यावा लागतो. आपण बघू शोभन मगाशी बोलला की दोन्ही पण घरचेच नंदी आहेत आणि जेव्हा घरचे नंदी बोलले तेव्हा समजलं की आज रायबा पळणार आहे. हो, 100%, कारण की सर्वांना माहिती आहे घरचे नंदी बोलल्यानंतर, कारण की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल, शुभम असेल, गौरव असेल, राहुलदादा असेल, आपल्या बैलाच्या जवळ भरपूर वेळा असतात, त्याच्यामुळं घरचे नंदी बोलल्यानंतर तुम्हाला पण समजलं असेल. परंतु अंदाज सर्वांचाच लागला होता 2 दिवस आधीच की मथुर आणि रायबा पळणार आहे, पण सस्पेन्स ठेवला होता थोडा, कारण की मोठे पैरे फुटत नाही, त्याच्यामुळे आपण पण फोडला नव्हता. दादा, किती झालं तरी पैरा आपोआप फुटतो, कसं ना कसं तरी समजतं. हो, फॅन्स लोकांचा एक ना दुसऱ्याला एकमेकाला सांगल्यानंतर ते पैरे फुटतातच. काही ना, फॅन्स लोकांचा आशीर्वाद असतो, कारण की प्रत्येकाचा नंदीवरती प्रेम आहे आणि त्या नंदीचा पायरा जाणून घेणं हे प्रत्येकाच्या मनात असतं की बाबा कोण पायरा असेल, त्याच्यामुळे पैरे फुटतात. काय हरकत नाही, पैरा फुटला तरी काही नाही, नंदीचं काम नंदी करतात. जेव्हा गटाला गाडी पळून आली तेव्हा राहुलदादांशी काही बोलणं वगैरे झाले का? काही नाही, बोलणं वगैरे असं काही नाही झालं, कारण की गाडी भरपूर लांब थांबायला आली होती, त्याच्यामुळं नंबर पण नाही टाकला बैलावरती, बैल इकडे सोडले. दादा, ब्रेक फेर रायबा याला असं बोलतात, नक्की काय आहे? ब्रेक फेर रायबाचा विषय असा आहे, कारण की तो एकदा सुटला काय तर तो थांबतच नाही आणि खासियत त्याची अशी की तो पळताना सुद्धा कट होत नाही, त्याच्यामुळं त्याचं नाव ब्रेक फेल आहे, त्याच्यामुळं ब्रेक फेर रायबाच बोलतात. दादा, आपण बघतो की लहानपणापासून रायबा आणि मथुर जणू काही का गुरु आणि शिष्य अशी जोडी पळाली आहेत, काय वाटतं? हो, कारण की मथुर हा शिस्तीचा बादशाह आहे, त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये पळायला भीती वाटत नाही, कारण की आपला वासरू आहे, वासराची होस कुठं पण निघून जाऊ शकतो, पण तो असा एकमेव नंदी आहे की कसा पण झाला तरी पण बैलाला सरळ जाणेल. दादा, आज 1000 दावणीमध्ये पळता भरपूर, पण 1000 जणांची फॅन फॉलोइंग आहे, ती फॅन फॉलोइंग आता रायबावरती प्रेम करते, त्या फॅन फॉलोइंग काय बोला? फॅन फॉलोविंगच्याच शब्दाखातर आपण जास्त पायऱ्यावरती फोकस केला, कारण की ज्या बैलाची फॅन फॉलोविंग बघून म्हणजे आपल्याला वाटतोच, कारण की जर या नंदीमध्ये आपला बैल पळाला तर 100% तीच फॅन फॉलोविंगच्या नजरा आपल्या बैलावरती लागेल किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्या बैलावरती असेल. याच खातीर आपण पायरा केला आणि सर्वांच्या मनामध्ये हीच गाडी पळावं होती इच्छा, त्यासाठी हा गाडी झुलून आणली. आता इतर वेळेला राहुलची काही चर्चा होते का? कारण की जेव्हा रायबा पळतो तेव्हा राहुलदा पण सोबत असतो, तुमच्या काही चर्चा होते का रायबाविषयी? हो, प्रत्येक मैदानानंतर दादाची चर्चा आणि आमची चर्चा होतेच, कारण की दादाचं म्हणणं असतो की आपल्या घरातला नंदी आहे, आज ना उद्या आपल्याला पण कामात येईल, त्याच्यामुळं
दादांनी कोणताही नवीन नंदी घ्यावं किंवा काय घ्यावं, आपल्याला ज्यावेळी ते शब्द लागतील की आपल्याला बैल पाहिजे त्यावरती 100% दादांच्या शब्द खात्याला आपण बैल पळवू. आणि दादांचं आमच्यावरती आमच्या घराण्यावरती असलेलं म्हणजे प्रेम आहे, त्याच्यामुळं काही ना हरकत 1001 दावणीला कोणताही नंदी यावं, ज्यावेळी दादा शब्द राहतील त्यावरती 100% 1001 दावणीमध्ये आपण पळताना दिसू. म्हणजे जेव्हा पण राहुल दादा बोलतील तेव्हा राहुल दादाला 100% बैल दिले जाईल. हो, त्यांचा शब्द आजपर्यंत आपण पाडला पण नाही आणि इथून पुढे पाडणार पण नाही. कारण की दादा जेव्हा आणि दादांना बी समज आहे, कारण की ते पण मोठे गाडा मालक आहेत. ज्यावेळी 100% त्यांचा बैल आपल्या बैलामध्ये पळणार त्यावेळी ते बैल मागतात. कारण की एलियनमध्ये पण तेव्हा जेव्हा त्यांना 100% वाटला की एलियन आणि रायबाची चांगली गाडी पळेल, तेव्हा तेही बैल मागितला आणि तेव्हाच आपण पण पायरा गेला. मला त्या गाडीला पण चांगला स्पीड आहे, चांगली गाडी पळते एलियन आणि रायबाची. हो, कुठेतरी एक गाडी पडली म्हणून काय नाही, एक पराभवाने काय होत नाही. त्याच्यामुळं आपण पण खचून नाही जाणार, ही गाडी पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न करू आणि 100% ही गाडी बिंजोरला पळणार. आपण बघतो की रायफलमध्ये विरोधामध्ये पळला आणि पैरामध्ये पळते, ती गाडी पण एक चांगली पळते. काय बोला? कुठेतरी एकच असं म्हणलो आताच मी मुलाखतीमध्ये की जे फडके शेटशी करार झाला आहे हां, त्यांचा आपल्याला नरेश दास नेऱ्याचे त्यांचा आपल्याला कॉल आला होता एक दिवस आधी. आणि जर आपल्याला बैल पळवायचा तर 100% आपण रायफलमध्येच पळणार होतो, परंतु आपल्याला बैल पळवायचाच नव्हता. पण दादाच्या शब्दाखातीर आपण सत्कार करून बैल घरी नेला, पुन्हा वापस आणला आणि बैल पळवला. त्याच्यावर नाहीतर काय येणार काला 100% रायफल आणि रायबा पळताना दिसतील, कारण की ही अपराजित जोडी आहे आणि आम्ही पण 100% पळवण्याचा प्रयत्न करू. दादा गाडी कशी हाकल ती काय सांगाल? काही ना, आपला बैलावरती पंकज ड्रायव्हर चांदप बसलेला आहे 4-5 वेळा, त्याच्यामुळं बैल आपला कोणताही ड्रायव्हर असो त्याला सुंदर असंच पळतो आणि मथुर बी त्याच्या हातावरती चांगला पळतो, त्याच्यामुळे त्याची गाडी अतिशय सुंदर पळाली. तर आपण बघतोय खालूनच गाडी चांगली निघाली, तलच चांगला होता गाडीचा. काय बोलता? हो, चढणीचा पल्ला आहे, त्याच्यामुळं आपल्या वासराला जर चढणीचा पल्ला असला तर त्याला किती पळून काय होतं, त्याच्यामुळं मथुरला बी तेवढं चांगलं आहे. त्याच्यामुळं गाडी खालनंच लय स्पीडने निघाली होती आणि गाडी एकदम अशी खुल्ला गटपास केला. ठीक आहे, आता इतक्या वेळेबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पुढच्या वेळी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.